उद्धव ठाकरे म्हणतात जय श्रीराम म्हणणं म्हणजे हरामखोरपणा। मेहबूबा मुफ्तीच्या मांडीत बसून उद्धव ठाकरे राम भक्तांना हरामखोर म्हणू लागले। उद्धव ठाकरेंचा डीएनए आता नक्की चेक करावा लागणार। उद्धव ठाकरे नव्हे, हा आता मेहबूबाचा मेहबूब मुल्ला ठाकरे। मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी वडिलांची हिंदुत्वाची भूमिका सोडून राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या आणि आता थेट मेहबूबा मुफ्तीच्या मांडीत जाऊन बसलेल्या उद्धव ठाकरेनं नीचपणाची सर्वात खालची पातळी गाठली आहे। कारण आतापर्यंत मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे असं म्हणत प्रभू श्रीरामाच्या मंदिराची अवहेलना करणाऱ्या उद्धव ठाकरेनं आता जय श्रीराम म्हणणं म्हणजे हरामखोरपणा असल्याचं वक्तव्य करत विषारी आणि विखारी गरळ ओकली आहे। पण 2014ला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे। 19ला माहिती नव्हतं। मग हे जे काय त्यांचे सगळे ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय। जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय। अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलन झालं त्यावेळेस बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक होते असं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभिमानानं सांगितलं होतं। 6 दिसंबर को अयोध्या में बाबरी मस्जिद का ढांचा गिराया गया तो शिवसेना ने सबसे आगे जाकर के झंडा गाड़ दिया, हमने गिराया और उसको बड़े गौरव से उसको ओन किया। गौरव तो है ही, बिल्कुल, इसमें कोई शर्म की बात नहीं है। मैंने तो कहा दिया, साफ कह दिया। अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर व्हावं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, पण निव्वळ बाळासाहेबांचा पुत्र म्हणून वारसा हक्कानं आयत्या पक्षाचा मालक बनलेला उद्धव ठाकरे याची बाळासाहेबांच्या नखा इतकीही लायकी नाही हे त्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलंय। कारण आधी मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे अशी राम मंदिराची हेटाळणी त्यानं केली होती। आपल्याला काय घोषणा द्यायला बरं आहे, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। पण कोट्यवधी हिंदूंचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहिलं। पण इकडे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच्या मोहापायी हिंदुत्व सोडलेल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मेहबूबा मुफ्तीच्या मांडीत जाऊन बसलेल्या मेहबूबाचा मेहबूब मुल्ला उद्धव ठाकरेला बहुधा हे सहन झालं नसावं। त्यामुळे त्याने आता चक्क जय श्रीराम म्हणणं म्हणजे हरामखोरपणा आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलंय। ज्यावेळेस अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद न्यायालयात सुरू होता त्यावेळेस तत्कालीन सत्ताधारी असलेल्या काँग्रेसनं राम मंदिराच्या विरोधात वकील उभा केला। फक्त राम मंदिरालाच नाही तर काश्मीरमधून कलम 370 हटवण्यालाही काँग्रेसचा विरोध होता। सावरकरांना माफीवीर म्हणण्यापर्यंत याच काँग्रेसच्या पप्पूची मजल गेली होती। तर दुसरीकडे काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि तिच्या अन्य फुटीरतावादी नेत्यांच्या पाठबळानं पाकिस्तानचे नारे दिले जात होते। लाल चौकात पाकिस्तानचा झेंडा फडकावला जात होता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या कट्टर विरोधात होते। पण दुर्दैवानं त्यांचाच करंटा पुत्र उद्धव ठाकरे हा याच लोकांच्या मांडीत जाऊन बसला असून आता तर जय श्रीराम म्हणणं हा हरामखोरपणा असल्याचं म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे। त्यामुळे आता या उद्धव रूपी रावणाचा अंत जवळ आलाय हे मात्र नक्की।